रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ही जी स्लीव मी दाखवते याची संपूर्ण सविस्तर कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे व्यवस्थित कळेल। तर बघा मी ब्लाउज जे आहे ते असं तयार करून घेतलेलं आहे। प्रिन्सेस कट मध्ये मी हे ब्लाउज शिवून घेतलेलं आहे। आता ह्या ब्लाउजचे फक्त आणि फक्त स्लीव बाकी आहेत। तर हा जो आहे तो उरलेला कापड आहे आपला आणि हे अस्तर आहे। तर अस्तर बरोबर आपलं एवढं मोठं शिल्लक आहे। तर याला मी अशा पद्धतीने बघू शकता, हे डबल मध्ये फोल्ड आहे। त्यानंतर इकडे बंद घडी आपण अशी परत एक घडी घालणार त्याची। हे जे पॅटर्न मी तुम्हाला दाखवलं बाहीचं, हे मला कस्टमरने पोस्टर पॅटर्नची स्लीव बनवायला सांगितलेली आहे। तर त्यांनी जे फोटो टाकलाय तो मी तुम्हाला बाजूमध्ये देईल आणि मग मी तुम्हाला हे बनवून दाखवते। इथे बघा 7 इंच मी हे उंचीला अस्तर घेतलेला आहे। तयार आपला हा जो पप येणार आहे तो 5 इंचाचा येणार। तर मग पप स्लीव असल्यामुळे आपण त्यामध्ये 2 इंच प्लस करणार आहेत। बघा मी एक मार्किंग 5 वर केली, परत 2 इंच आपण तिथे एक्स्ट्रा घेतलेला आहे। जेवढं जास्ती येते म्हणजे 2 सव्वा 2 तेवढं मी घेतलेलं आहे वर। कंपल्सरी तुम्हाला 2 इंच जास्तीचं घ्यायचं आहे उंचीला। आता बंद घडीकडून आपण बरोबर 5 इंचावर पॉइंट लावणार आहेत। आता 5 इंचाच्या पुढे आपण बरोबर बाहीची घडी आपल्याला किती घ्यायची असते, 34 मापासाठी मी ही बाही बनवून घेते। तर मी 8.5 इंचावर पॉइंट लावणार आहे। तुम्हाला पण असंच करायचं आहे। 5 इंच पुढे एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि त्यापुढे बाहीचे घडीचे मार्किंग करायचं आहे। एक इथं आपण सरळ रेष मार्किंग करून घेणार आणि बाही आपल्याला आता इथं पप जो आहे तो 5 इंचाचा आपण तयार घेणार, म्हणून मी 5 वर पॉइंट लावला। त्यानंतर इथंच आपण उतार देणार 2.5 इंचाचा। असा 2.5 वर मी निशाण लावून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित असा जो आहे तो स्लीवचा जो आहे तो आकार मी इथं देऊन घेते। एकच शेप मला इथं द्यायचा आहे। आपण फिश कट वगैरे देणार नाहीयेत, कारण पफ स्लीव आहे आणि वेगळ्या टाइपचा आपला पप असणार आहे। आता खालून बघा इथं बरोबर मी 1.5 इंचावर पॉइंट लावलेला आहे। हा 1.5चा पॉइंट आपल्याला व्यवस्थित असा आकारात घ्यायचा आहे। बरोबर आपण जो 5चा पॉइंट लावला तिथपर्यंत आपण हा आकार असा दिलेला आहे। ओके, आता इथं बंद पार्ट होता तो मी मोकळा केला आणि अशा पद्धतीने बाहीची कटिंग करून घेते। तर एक सोबत आपल्या 2 बाह्या आपण इथं कट करून घेतलेल्या आहेत। बघू शकता एक बाहीचं कापड आपलं एवढा मोठा आपण घेतलेला आहे। आता जो ब्लाउज पीसचा कापड शिल्लक आहे त्यावरती मला हे अस्तरची स्लीव व्यवस्थित अशी, ब्लाउज पीसचा कापड देखील बंदच आहे, तर असं व्यवस्थित आपल्याला ॲडजस्टमेंट करत दोन्ही बाह्या कट करायच्या आहेत। तर ही पाइपिंग वाली पट्टी आपली इथं बरोबर शिल्लक आहे। तर आपण याचा बॉटम करणार आहे स्लीव साठी। तर बॉटम आपल्याला 2 इंच कंपल्सरी घ्यायचा आहे स्लीव साठी। ठीक आहे, तर बाही उंची जेवढी तुम्हाला तयार हवी असेल त्यातून तुम्ही 2 इंच बॉटम वजा करायचा आणि मग नंतर तुम्ही बाही कटिंग करायला सुरुवात करू शकता। जशी की मला तयार 7 इंचाची बाही हवी, तर मग मी त्यातून 2 इंच कट करत 5 इंच प्लस त्यामध्ये 2 इंच मी पप साठी ऍड केलेला आहे। म्हणजे माझी जी बाही आहे ती मला जेवढी तयार हवी तेवढाच मी इथं अस्तर घेतलेला होता। तर तयार होऊन आता ही माझी जरी का मी बाही ही 7 इंचाची कटिंग केलेली आहे, पण ज्या वेळेस पप तयार होईल तर तो पप तयार झाल्यानंतर त्याची जी उंची आहे ती फक्त आणि फक्त 5 इंच येणार आहे। आता इथं बघा जे 5 इंच आपण मोजून घेतलेला आहे तोच 5 इंच मी परत असा मोजून खाली तसंच वर दोन्ही बाजूला मी नॉर्मल असे कट लावते, की जेणेकरून आपल्याला एक निशाण असं मिळतंय तिथं। आणि त्यानंतर आता आपण इथं बरोबर ओपनरच्या मदतीने अगदी छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत। हवं तर तुम्ही इथं 5 नंबरची टिप टाकून तो धागा असा म्हणजे ओढू पण शकता आणि ऑटोमॅटिक मग त्याला प्लेट येत असतात। पण इथं काय झालेलं आहे, माझं मी अस्तर लावलेलं आहे स्लीव साठी, मग अस्तरमुळे कापड थोडं हेवी झालेलं आहे म्हणून मी प्लेट पाडून घेते।
आता आपल्याला असा बरोबर दंडघेराचा निम्मे प्लस 2 इंच येतंय का, थोडंफार जास्त येत असेल तर इकडे तिकडे दोन्ही बाजूला आपण प्लेट्स परत टाकू शकता, जशा की मी इथं टाकून घेते। सेम प्रोसेसने आपल्याला वरती देखील प्लेट्स घ्यायच्या आहेत, तर वरती देखील आपण प्लेट तशा घेणार। आता आपला खालचा बॉटम आपण परत चेक करणार, दंडघेरच्या निम्मे प्लस 2 इंच बरोबर येतंय का। थोडं नॉर्मल असं क्रॉस मी कट लावला। आता वरच्या दिशेने आपण वरचा पार्ट जो असतो आपला तो थोडा पसरट असतो, म्हणून थोडा कमी आपल्याला प्लेट्स तिथे घ्यायच्या आहेत। थोड्या थोड्या अंतरावर एकदम बारीक अशा प्लेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत। जेवढ्या प्लेट्स खाली दाट येतात तेवढ्या आपल्याला तशा घ्यायच्या नसतात वर। हे पाहता एकदम छान अशा प्लेट्स आपल्या घेऊन झालेल्या आहेत। थोडंसं मला ज्यावेळेस मी स्लीव अटॅच करेल तेव्हा मला अजून वाटलं तर मग मी प्लेट्स घेणार आहे। मी ह्या बाजूच्या प्लेट्स अशा काढते की माझी जी आहे ती बाहीची घडी व्यवस्थित यायला हवी, ह्यासाठी मी 2-3 प्लेट्स ह्या बाजूच्या काढून घेतल्या। कारण ज्यावेळेस आपण स्लीव अटॅच करतो, मी तुम्हाला ते देखील दाखवेल, तेव्हा जर का एक्स्ट्राचं कापड असतो तर मग आपण तेव्हा मात्र अजून एखाद प्लेट घालू शकतो, पण आपल्याला कमी पडायला नको। आता ही जी पाइपिंग वाली पट्टी आहे तर मी याची पाइपिंग काढलेली नाहीये, व्यवस्थित अशी सरळ मी कट करून घेते। 2 इंचाचा आपल्याला तयार बॉटम करायचा आहे। 2 इंच बॉटम तयार हवा म्हणून मी 2.5 इंच इथं अस्तरवर मार्किंग करून घेते आणि हा जो काही अस्तरचा कापड आहे तो आहे काठावर मी कट करते, म्हणजे याला आपल्याला एका बाजूने फोल्ड करण्याची गरज नाहीये। जसं आहे तसंच आपण त्याला स्टिचिंग करून घेणार। ठीक आहे, व्यवस्थित अशा पद्धतीने। तर आता आपण इथं हा जो काही बॉटम आहे तो असा व्यवस्थित आपल्याला ठेवून चेक करायचा आहे आणि याला आपण असं ट्रायंगल मध्ये जो कोन आहे ना तो कोन आपला तयार व्हायला हवा आणि तो कोन आपण असा तयार करणार। बघू शकता अशा पद्धतीने पाइपिंग वाला जो पार्ट आहे तोच मी दुसऱ्या पार्टवर ठेवत असा बरोबर ट्रायंगल मध्ये कोन तयार केला, जो की आपल्या ह्या स्लीवच्या पॉइंटला बरोबर अटॅच होईल। तर मी आता बाही बघा अशी उलटवून घेतली आणि बरोबर त्याचे सेंटर आपल्याला बॉटमच्या ज्या पट्ट्या आता जोडून घेतल्या बॉटमसाठी त्यांच्यावर येईल असा आपल्याला इथं पॉइंट घ्यायचा आहे, जो की मी इथं घेतला। सुई आतमध्ये राहू देत, कापड फिरवला, बरोबर आपल्या इथं ट्रायंगल तयार झाला। आता एक्स्ट्राचा बॉटम आपण कट करणार, दुसऱ्या स्लीवला आपल्याला तो लागणार आहे। इथं थोडासा पॉइंटला मी कट लावला आणि त्यानंतर आता मी हा जो काही बॉटम लावून घेतला, बघू शकता 2 इंच बॉटम पट्टी आपली खाली वाढलेली आहे, म्हणजेच आपली बाहीची उंची इथं बरोबर आपल्याला जेवढी हवी तेवढी तयार इथं मिळणार आहे। मात्र बाही डिझायनर आहे त्यामुळे खूप सुंदर असा लुक आपल्या ह्या बाहीला मिळतोय। तर अगदी डिटेल मध्ये मी तुम्हाला ही बाही इथं दाखवलेली आहे। ज्या बिगिनर्स आहेत, ज्यांना फक्त ब्लाउज शिवता येतात साधे सिंपल, त्यांना देखील ही स्लीव जमणार आहे। एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला याची दाखवलेली आहे। फायनली किती सुंदर आपली स्लीव तयार झालेली आहे, बघू शकता। एकदम छान अशा मी दोन्ही बाह्या सारख्या पद्धतीने तयार करून घेतल्या। तर तुम्ही पण ट्राय करा, एकदम छान असा न्यू लुक आपल्या ह्या बाहीला आपण देऊ शकतो आणि 4 चौघांमध्ये आपण काहीतरी वेगळेपणा आपल्यामध्ये दिसू शकतात, की जेणेकरून सर्वच विचारतात वाव किती सुंदर स्लीव आहे, कुठून शिवून घेतली, किती। तर ही बाही मी तुम्हाला जोडून दाखवते। तर बघा अशा पद्धतीने मी सुरुवात केलेली आहे जोडून घेण्याची। जर का इथं तुम्हाला बाहीचा कापड थोडा जास्त वाटत असेल सेंटर पासून ह्या बाजूला तर एखाद प्लेट टाकून घ्यायची आणि जर का कमी वाटत असेल तर मग वरच्या दिशेने तुम्ही एखाद प्लेट काढू शकता। असं ॲडजस्टमेंट आपण ह्या स्लीव मध्ये करू शकतो। ठीक आहे, याला आपण पुढचा शेप दिलेला नाहीये बाहीला, कारण द्यायची गरज नाही। पफ स्लीव म्हटल्यावर आपण कुठली पण पफ स्लीव बनवतो ज्याला असा फुगा असतो वरती, तर त्याला आपल्याला पुढचा आकार देण्याची गरज नसते। ओके, आता मी सीध्या बाजूवरून टिप टाकत परत उलट बाजूवरून फिनिशिंगची टिप टाकते आणि नेहमीप्रमाणे मी ह्या ब्लाउजची संपूर्ण अशी फिटिंग करून घेणार आहे। आता दुसरी बाही जोडत असताना बघा ह्या बाहीच्या मी प्लेट्स उसवलेल्या होत्या, जसं की मी तुम्हाला शिवत असताना दाखवलेलं आहे। तर
इथं मला थोडेसे प्लेट्स टाकण्याची गरज आहे, तर मी त्या अशा टाकून घेते. बघू शकता तिथल्या तिथं जागच्या जागी आपल्याला प्लेट्स टाकता येतात बरोबर. असं ॲडजस्टमेंट आपण करू शकतो. आणि जर का उसवण्याची गरज पडली तर असं चेक करून घ्यायचं बरोबर येतंय का. तर हो, माझं इकडे बरोबरच येतंय. मी बरोबर सरासर तेव्हाच बाही लावून घेतलेली आहे. तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.